आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतोय। कर्जत मेडिकल असोसिएशनचे सर्व मेंबर्स यांनी सगळ्यांनी बसून घ्यावं। आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतोय। असोसिएशनचे पास्ट प्रेसिडेंटने सुद्धा पुढे बसायचे। नाझिरकर सर, लाड सर, काळे सर, फडके सर, डॉक्टर बोपतराव सर, हेमंत, डॉक्टर गणेश, डॉक्टर स्वप्नील, धन्यवाद। मेडिकल असोसिएशनच्या आणि रायगड मेडिकल असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलेले आहात। खूप कौतुकाने आपण सगळे आलेले आहात। तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कर्जत मेडिकल असोसिएशनची सभासद मी डॉक्टर शर्वारी कुलकर्णी आणि वेलकम। केएमए ही कर्जत तालुक्यातील संघटना आहे, तसेच आरएमए ही जिल्हा पातळीची संघटना आहे। मला असं वाटतं पटेल सर की एखादं तालुक्या लेवलचं असोसिएशन आणि जिल्हा लेवलच्या असोसिएशनचा पदग्रहण एकत्रित हा कदाचित पहिल्यांदा होत असेल, तर यावर्षी जे आम्हाला यजमान पद लाभलंय आरएमएच्या अनुषंगाने 2025-26, तर ह्या असलेल्या यजमान पदाचा पदग्रहण सोहळा आणि आमच्या केएमएचा इन्स्टॉलेशन हा एकत्रित आम्ही पार पाडत आहोत। कुठल्याही पदासाठी काम करणं तितकं सोपं नसतं। त्या विशिष्ट पदाची स्वतःची जबाबदारी असते, त्याची कर्तव्य असतात आणि योग्य पद्धतीने ती निभावण्यासाठी अनेक चांगल्या वाईट बाबींना सामोरं जावं लागतं। आणि या सगळ्यामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी कोण असतं? तुम्ही, आम्ही, आपण सगळेच ना। आपले सगळे आप्तस्वकीय संघटनेतील माजी अध्यक्ष, मित्रमंडळी आणि हा सर्वांवर पसरलेला आपला परिवार। तर पुन्हा एकदा मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत। थोडासा कार्यक्रम उशिरा सुरू झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण आपले आरएमएचे अध्यक्ष फक्त 2 किलोमीटर लांब आहेत, तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। नक्कीच। आजच्या आपल्या पदग्रहण सोहळ्यासाठी इन्स्टॉलेशनसाठी आपल्याला 3 केस लाभले। मेडिको लिगल क्षेत्रात ज्यांचा शब्द शेवटचा असं मानलं जातं ते मान्यवर प्रोफेसर डॉक्टर महेश बालदवा सर। डॉक्टर बालदवा सर हे पेडिट्रिशियन असून लीगल ॲडवायझर आहेत। वेलकम सर। आणि आजच्या दुसऱ्या पाहुण्या डॉक्टर श्रेयू सावंत, या वैद्यकीय व्यावसायिक असून त्या इनोव्हेटिव्ह एंटरप्रेन्योर आहेत, तर त्यांचंही मनापासून स्वागत। टाळ्यांसाठी कंजूसी करू नका, भरपूर टाळ्या अधिकारी, सगळ्यांचं मनापासून स्वागत। चराचरामध्ये परमेश्वर सामावलेला आहे आणि अशा या परमेश्वरी शक्तीच्या पूजनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया। श्री गणेश पूजन आणि धन्वंतरी पूजन करून आपण दीप प्रज्वलन करणार आहोत। कर्जत मेडिकल असोसिएशन तसंच आरएमए प्रेसिडेंट अजून येत आहेत, पण त्यांनी जॉईन व्हायचंय। यांना मी विनंती करते की पूजनासाठी त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांना पूजनासाठी न्यावं। धन्वंतरी पूजन आणि गणपती पूजन। मी ईशान्य कुलकर्णीला गणपती स्तोत्र आणि धन्वंतरी स्तवन म्हणण्यासाठी निमंत्रित करते। ओम स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदः बल्लास्तु विनायकस्य लहरी
चिंतामणी स्थेवरे लीळाद्रू गिरिजा मंगलम कोर्यात् सदा मंगलम आर्तानां विविधैः गदैः भुवि परित्राणाय योऽवतरत् पाणिभ्यां निखिलामयान्तकसुधा कुम्भं जलकां दधौ अङ्गैः यत् कृपास्थिरैः शरदो जीवेत सौख्यात् शतम् वन्दे वैद्यजगद्गुरु करातिकम् धन्वन्तरिं सादरम् धन्वन्तरिं सादरम् धन्वन्तरिं सादरम्. आणि KMAचे इन्कमिंग प्रेसिडेंट डॉक्टर आशिष, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी गणेश आयडल आणि धन्वंतरी आयडलचे पूजन करावे. आता अध्यक्ष म्हटलं की सगळी टीम घेऊन जायला पाहिजे, मागे घालू नका. आणि आपल्याकडे 2 मिनिटांचा अवधी आहे. आउटगोईंग RMA प्रेसिडेंट येतात, तोपर्यंत मला वाटतं की RMAच्या इन्कमिंग कमिटीने एक छान फोटो काढून घ्यावा आणि KMAच्या कारण वारा सुटला की समय तेवेल की नाही याबद्दल शंका आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्या सभासदांना त्याबद्दल सार्थ अभिमान आहे. त्यांनी प्लीज जॉईन व्हावं. आपण एक डॉक्टर प्रमोद गांधी, नितीन गावण सर यांनी प्लीज जॉईन व्हावं. डॉक्टर फडके सर, तुषार साबू या सर. धन्यवाद सर. नवीन डॉक्टर अमित, पेरेंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर निशिगंध आठवले यांचंही स्वागत करावं. RMAचे सेक्रेटरी डॉक्टर चांदोरकर यांचंही स्वागत करावं. मी KMAचे आउटगोईंग सेक्रेटरी डॉक्टर भावेश यांना विनंती करतो की ज्यांनी 2 वर्ष
अविरत KMAच्या असे आपले आउटगोईंग डॉक्टर अमित, ज्यांनी पहिल्यांदा इंटरनॅशनल टूर कर्जतसाठी. मी RME प्रेसिडेंटना विनंती करतो की आमच्या आउटगोईंग सेक्रेटरीचं त्यांनी स्वागत करावं. यांना विनंती करतो की RMAचे पास्ट प्रेसिडेंट आहेत इन काउंटिंग फडके सर, त्यांचं स्वागत करावं. पटेल सर यांचंही स्वागत डॉक्टर जयश्री यांनी करावं म्हणून विनंती करतो. डॉक्टर प्रमोद गांधी सरांचं डॉक्टर कामळी यांनी स्वागत करावं विनंती करतो. मी करण्यासाठी या तिघींनाच पाचारण करतो. लाड सर, डहाके सर, डॉक्टर भूपतराव सर, डॉक्टर हेमंत, डॉक्टर स्वप्नील पडते, डॉक्टर गणेश, KMAच्या कायमचे MOC आणि फर्स्ट लेडी प्रेसिडेंट डॉक्टर शर्वाणी यांचंही स्वागत करावं. आपल्या KMAचे शशी थरूर आणि KMAचे प्रेसिडेंट पद ज्यांनी भूषवलंय ते डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांचंही आपण फुलदेऊन स्वागत करू. RMAचं त्यांनी प्लस आपल्या स्थानावरती उभं राहावं, म्हणजे आम्हाला आयडिया नाहीये. डॉक्टर शहासने, डॉक्टर अनिल पराडकर, डॉक्टर सतीश भोईर, डॉक्टर सचिन नाईक, 2026-27 RMA. लास्ट बट नॉट लिस्ट डॉक्टर सचिन पवार, जे EC मेंबर आहेत आणि आताच्या नवीन बॉडीमध्ये जॉईंट सेक्रेटरी असणार आहेत. डॉक्टर गंद्रे सर, डॉक्टर संजय जाधव सर, डॉक्टर प्रशांत गांगर, अतिथींच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम होतोय त्यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. आपले गेस्ट त्यांनी उद्योजकतेची दिशा निवडली आणि आज त्या श्रुती पॅकेजिंग इंडस्ट्रीच्या 10 कोटींच्या उलाढालीच्या यशस्वी मालक आहेत. पॅकेजिंग उद्योगात त्यांच्या उल्लेखनीय आणि शिक्षण क्षेत्र या दोन्हीमध्ये त्या अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. आता आपण जाणून घेऊया आपल्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्यांविषयी.
प्रोफेसर डॉक्टर महेश बल्लवा. सर MD पिडियाट्रिशियन आहेत, तुम्ही मागे बघितलंच आहेत. MD LLM PhD MBA, मला वाटतं जेवढ्या डिग्र्या त्यांना घेता आल्या तेवढ्या त्यांनी घेतलेल्या आहेत. Sir is the author, editor of 9 books, which are also available on Amazon. Legal Issues in Medical Practice, Textbook of Medico-Legal Issues, Legal Problems in Day-to-Day Practice in Pediatrics, Doctors Know Your Right and Responsibility under Consumer Act, Desktop Preference Book on Medical Legal Issues, Textbook of Pediatric Anesthesia, Textbook of Obstetric Anesthesia, Drugs in Anesthesia and Critical Care, Legal Issues in Critical Care, Legal Issues in Medical Practice, second edition. एवढ्या सगळ्या बुक्सचे ते ऑथर आहेत. सर एक पेपर सेटर आणि एक्झामिनर आहेत LLM साठी. सर इज प्रोफेसर ऑफ लॉ टू पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स ऑफ युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ लॉ, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. Formerly Assistant Professor of Pediatrics at TN Medical College, Nair Hospital and Grand Medical College and JJ Hospitals. आणि एक महत्वाचा तुरा त्यांच्या या ह्याच्यात जो आम्हाला वाटला तो, सर इज फाउंडर प्रेसिडेंट ऑफ IIP मेडिको लीगल ग्रुप. सुषमाला विनंती करतो की KMA प्रेसिडेंट यांचंही फेलिसिटेशन करा. Sharwari Kulkarni, who happens to be honored to bag as first lady president of KMA during the COVID period 2021-22, and as a social commitment. धन्यवाद. आपण कर्जत मेडिकल असोसिएशनच्या कॅबिनेट 25-26च्या टीमच्या इन्स्टॉलेशनसाठी इथे सगळे जमलेलो आहोत. इन्स्टॉलेशन प्रत्यक्ष इन्स्टॉलेशन करण्याआधी KMA ब्रांचचा रिपोर्ट आपण आउटगोईंग सेक्रेटरी डॉक्टर भावेश ओसवाल यांच्याकडून ऐकूया. डॉक्टर भावेश. Respected dais, our today's chief guest, Dr. Professor Mahesh Baldwa sir, guest of honor Dr. Shayu Sawan ma'am, RMA President Dr. Nishikanta Athawale sir, RMA Secretary Dr. Rajendra Chandurkar sir, KMA President Dr. Amit Oswal sir, Steering Committee members, respected RMA and KMA members, ladies and gentlemen, a very good evening to all of you. I deem it my genuine pleasure to address this gathering with great degree of serenity and the sensitivity. Karjat Medical Association has expanded from 10 members in 1995 to more than 150 members as of now, and serving as a secretary has been an honor for the past 2 years. During this tenure, a new working committee of KMA was elected on 1st April 2023. Until that, we have organized 20 monthly CME on various medical topics from well-known speakers. We have successfully conducted 2 mega annual CME, GPCon 2023 at Radisson Blu Resort Karjat and GPCon 2024 at Modi Resort Karjat. In our tenure, we have conducted 8 GBM 20 OC meetings, Homeopathy Day, Doctors Day, International Yoga Day, Ayurveda Day, and various other social and cultural activities have been successfully conducted. Mammography camp, leprosy awareness program, blood donation camp, tree plantation program also conducted during our tenure. First time, KMA has successfully arranged 5 days international Bali tour in October 2024. We have also conducted number of sporting events such as the KMA Premier League for our members with keeping fitness in mind. Today, the term of our cabinet would be ending and the change of atom would also take place. Although this sounds to be the ritualistic rhetoric, but then it has its own meaning, relevance and significance as well. It is not just changeover, but it is a transfer of responsibility, accountability in continuum. I wish all the best to the new KMA team and big gratitude to all the KMA members for their tremendous support throughout. Signing off as a secretary for the last time. Thank you. Thank you, Dr. Bhavesh.
गेल्या 2 वर्षामध्ये अतिशय भरगच्च असे कार्यक्रम कर्जत मेडिकल असोसिएशन मध्ये झालेले आहेत. त्यांच्या टेन्युअरसाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. यानंतर आउटगोईंग प्रेसिडेंट डॉक्टर अमित यांचं मनोगत आपण ऐकूया. As my tenure of 2 years as a KVM president comes to an end, I would like to thank all my KVM members for giving me the opportunity to serve this prestigious association. It has been a valuable experience both personally and professionally. My cabinet has worked very hard to conduct variety of events in all aspects as academics, social, cultural, sports events throughout our tenure. I have been fortunate to have worked closely with my cabinet members, naming them Dr. Manish Parmar, Dr. Bhavesh Oswal, Dr. Ritesh Jain, Dr. Shipal Jain, Dr. Nishank Vaidya, Dr. Bhagyashree Kulgude ma'am, and Dr. Sandeep Kamble. I appreciate all of them for their unwavering support, which helped in smooth arrangement of all KMA events during our tenure. Special thanks to our respected steering committee members, Dr. Dhake sir, Dr. Lar sir, and Dr. Fadke sir, for your timely and precious guidance. Lastly, best wishes to incoming President Dr. Ashish Kave and his team, and RMA President Dr. Ashutosh Kulkarni and his team for incoming new blockbuster tenure. Thank you. आपले स्टेअरिंग कमिटी मेंबर डॉक्टर शेतूत सर यांचं स्वागत डॉक्टर जयश्री यांनी करावं अशी मी विनंती करते. व्यक्तिमत्व कुठलाही कार्यक्रम तुम्ही करत आणि आपल्या गेस्ट ऑफ ऑनर डॉक्टर शरयू सावंत यांच्यावरून जबाबदारीचं प्रतीक म्हणून त्यांनी गुलाब पुष्प स्वीकारायचं. आपण खालच्या क्रमाने सुरुवात करूया. पहिल्यांदा मी बोलवते जॉईंट एडिटर डॉक्टर कामिनी मासूल यांना. या रेडिओलॉजिस्ट असून गेल्या 8 वर्षापासून कर्जत नगर इथे प्रॅक्टिस करतात. वाचन आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची त्यांना आवड आहे. त्यांना मी विनंती करते. त्याबरोबर आपल्या एडिटर डॉक्टर शीतल कराळे यांना मी विनंती करते. एक उमद हसरं व्यक्तिमत्व, 11 वर्ष गव्हर्नमेंटमध्ये जॉब, त्यानंतर आता 6 वर्ष नेरळमध्ये प्रॅक्टिस करतायत. वाचन प्रवासाची आवड, 2021 मध्ये जॉईंट ट्रेजरर म्हणून काम बघितलंय. KMA अथिना वॉरियर्सच्या उत्तम बॉलर त्या आहेत. मी त्या दोघांनाही सांगते की त्यांनी शपथविधी घ्यावा. Kamini Masool, recognizing the important responsibility I am undertaking in serving as a joint editor of Karjat Medical Association, hereby pledge to carry out in a trustworthy and diligent manner all the duties and obligations inherent in my role as per the Constitution of Karjat Medical Association. Thank you. I, Dr. Sheetal Karave, recognizing the important responsibility I am undertaking in serving as a editor of Karjat Medical Association, hereby pledge to carry out in a trustworthy and diligent manner all the duties and obligations inherent in my role as per the Constitution of Karjat Medical Association. Thank you. डॉक्टर गणेश बेंगाळ 2015 मध्ये MGF मधून प्रोस्टोडॉन्टिक्स मध्ये MDS आणि आता ते कर्जत मध्ये प्रॅक्टिस करतात. आणि ट्रेजरर डॉक्टर राहुल ओसवाल कर्जत मध्ये डेंटिस्ट प्रॅक्टिस गेली 14 वर्ष करतात. संगीत आणि खेळाची आवड त्यांना आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी शपथ ग्रहण करावे. Good evening everyone. I, Dr. Ganesh Menga, responsibility I am undertaking in serving as a joint treasurer of Karjat Medical Association, hereby pledge to carry out in a trustworthy and diligent manner all the duties and obligations
inherent in my role as per Constitution of Karzat Medical Association. Thank you. Good evening, everybody. I, Dr. Rahul Oswal, recognizing the important responsibility I am undertaking in serving as a treasurer of Karzat Medical Association, hereby pledge to carry out in a trustworthy and diligent manner all the duties and obligations inherent in my role as per the Constitution of Karzat Medical Association. गुलाबाचं फूल स्वीकारणं म्हणजे त्या पदाची जबाबदारी जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर कुणाल राठोड, BMS जनरल प्रॅक्टिशनर, गेली 7 वर्ष नेरळमध्ये प्रॅक्टिस, कायम हसतमुख आणि सगळ्या कामांमध्ये मदतीसाठी तत्पर. सेक्रेटरी डॉक्टर जयश्री देशमुख, कार्यतत्पर हसतमुख व्यक्तिमत्व, 11 वर्षांचं जनरल प्रॅक्टिस, भरतनाट्यममध्ये अरंगेत्रम, 70 मॅरेथॉन यांच्या नेतृत्वाखाली अनेक लेडीज क्रिकेट टुर्नामेंटचं अजिंक्यपद खेळण्याने मिळवलं. सन 2021 मध्ये लेडीज कॅबिनेटमध्ये सेक्रेटरी पद त्यांनी सांभाळलंय. मी त्यांना विनंती करते की त्यांनी शपथविधी घ्यावा. Recognizing the important responsibility I am undertaking in serving as a joint secretary of Karzat Medical Association, hereby pledged to carry out in a trustworthy and diligent manner all the duties and obligations inherent in my role as per Constitution of KMA. Thank you. Hello everyone. I, Dr. Jayashree Deshmukh, recognizing the important responsibility I am undertaking in serving as the Secretary of Karzat Medical Association, hereby pledged to carry out in a trustworthy and diligent manner all the duties and obligations inherent in my role as per the Constitution of Karzat Medical Association. Thank you. Ma'am. आपले वाइस प्रेसिडेंट डॉक्टर आदित्य जंगम, ओरल कन्सल्टंट, कर्जत, खोपोली, नेरळ, नवी मुंबई इथे प्रॅक्टिस, रोटरी क्लबचा पॉल हॅरिस फेलो ते आहेत आणि एवढ्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात म्हणून की काय त्यांना बायकिंगची अतिशय आवड आहे, ते बायकर आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी शपथ घ्यावी. Recognizing the important responsibility I am undertaking in serving as Vice President of Karzat Medical Association, hereby pledged to carry out in a trustworthy and diligent manner all the duties obligations inherent in my role as per Constitution of KMA. BDS गोल्ड मेडलिस्ट, यंग, एन्थुझियास्टिक, हार्ड वर्किंग, शिस्तप्रिय, अत्यंत अभ्यासू, जगन्मित्र, गेली 23 वर्ष नेरळ चौक इथे डेंटिस्ट प्रॅक्टिस, मायक्रोस्कोपिक डेंटिस्ट्रीमध्ये विशेष आवड, इझी एंडो असा एक युनिक मायक्रोस्कोपिक एंडोडेंटिस्ट्री कोर्स ते घेतात. MSc इन लेझर फ्रान्स, वायडल एंडोस इन स्पेन, मिराजी ट्रेनिंग अकॅडमी लंडन यांचे रिस्टोरेटिव्ह डेंटिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग असे विविध कोर्सेस करून स्वतःला अपडेट आणि अपग्रेड त्यांनी ठेवलेलं आहे. त्यांचं रिसर्च देखील सुरू आहे. कॉक्सोसाठी चायना आणि मलेशियामध्ये ते इंटरनॅशनल स्पीकर म्हणून त्यांनी लेक्चर्स दिले. अशा अनेक अकॅडमिक पातळीवर आस्थासारख्या संघटनेचा फाउंडर मेंबर म्हणून सामाजिक पातळीवर त्यांचं सतत काम सुरू असतं. मी त्यांना विनंती करते की त्यांनी शपथ घ्यावी. Recognizing the important responsibility I am undertaking in serving as a president of Karzat Medical Association, hereby pledged to carry out in a trustworthy and diligent manner all the duties and obligations inherent in my role as per the Constitution of Karzat Medical Association. Thank you. आपल्या सन्माननीय पाहुण्यांकडून स्वीकारलेला गुलाब म्हणजे आपापल्या पदाची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी स्वीकारून त्यावर आता शिक्कामोर्तब करण्यासाठी कॅबिनेटने आपल्या ओथवरती सही करायची आहे आणि तुम्हाला दिलेले गुलाब हे तुमच्या प्रत्येक वैयक्तिक जबाबदारीचं प्रतीक आणि एकत्रितपणे काम करणाऱ्या जबाबदारीचं प्रतीक आहे.
हे स्वीकारलेलं पद, ही स्वीकृती, हे गुलाब पुष्प प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही सगळ्यांनी आपले प्रेसिडेंट डॉक्टर आशिष कर्वे यांच्याकडे द्यायचे आणि प्रेसिडेंटनी हे गेस्ट ऑफ ऑनर यांच्याकडे द्यायचं आहे. यानंतर यांनी इन्कमिंग सेक्रेटरी डॉक्टर जयश्री देशमुख यांना सेक्रेटरी पदाचं लॅपल द्यायचं आहे. सेक्रेटरीने आपली जबाबदारीची धुरा आता नवीन सेक्रेटरीकडे सोपवली आहे. त्यानंतर आउटगोईंग प्रेसिडेंट डॉक्टर अमित ओसवाल यांनी इन्कमिंग प्रेसिडेंट डॉक्टर आशिष कर्वे यांना प्रेसिडेन्शियल लॅपल द्यायचं आहे. ट्रेजरर, जॉईंट ट्रेजरर, एडिटर आणि जॉईंट एडिटर या सर्वांनी अनुक्रमे आपले लॅपल आपल्या प्रमुख पाहुण्यांकडून स्वीकारायचे आहे. व्हाईस प्रेसिडेंट, जॉइंट सेक्रेटरी, ट्रेजरर, जॉइंट ट्रेजरर, एडिटर, एडिटर, जॉइंट एडिटर, कर्जत मेडिकल असोसिएशनच्या नवीन टीमचं 2025-26चं इन्स्टॉलेशन या प्रकारे पूर्ण झाले आहे. अभिनंदन, ऑल द बेस्ट टू न्यू टीम. आता या नवीन कॅबिनेटने डॉक्टर आशिष कर्वे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत मेडिकल असोसिएशनची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि अर्थातच त्यांच्या कुटुंबियांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि ते त्यांना नक्कीच भक्कमपणे साथ देणार आहेत. यानंतर मी आउटगोईंग प्रेसिडेंट आणि आउटगोईंग सेक्रेटरी यांना विनंती करते की त्यांनी इन्कमिंग प्रेसिडेंट आणि इन्कमिंग सेक्रेटरी यांच्यासाठी आसने द्यावी, बहाल करावी, प्रदान करावी. थँक्यू. आता नवीन पदासाठी काम करणारे यांचे मनोगत आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित आपले मान्यवर, आपल्या केएमएचे अध्यक्ष डॉक्टर आशिष कर्वे सर, आपले आरएमएचे आउटगोईंग प्रेसिडेंट सेक्रेटरी, केएमएचे आउटगोईंग प्रेसिडेंट सेक्रेटरी, कर्जत मेडिकल असोसिएशनचे सर्व सन्माननीय सदस्य,
तसेच माझे प्रिय सहकारी आणि माझे कुटुंबीय, आपणा सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. कर्जत मेडिकल असोसिएशनच्या सन 2025-2026 या वर्षासाठी सचिव पदाची जबाबदारी मला दिल्याबद्दल मी आपले सर्वांचे व विशेषतः आपले अध्यक्ष डॉक्टर आशिष कर्वे सर यांचे मनपूर्वक आभार मानते. ही संधी मिळवणं माझ्यासाठी खूप सन्मानाची व अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी कारणही तसेच खास आहे. यावर्षी आपण रायगड मेडिकल असोसिएशनचे यजमान म्हणून काम पाहत आहोत. हा एक मोठा मान आहे आणि आपले कर्तव्य आहे की आपण RMAचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष कुलकर्णी सर यांना त्यांच्या या भव्य कार्यात पूर्ण साथ द्यावी. हे कार्य यशस्वी करण्यासाठी कर्जत मेडिकल असोसिएशन त्यांच्यासोबत नेहमी खंबीरपणे उभी राहील याची मी आपणास खात्री देते. आपल्या असोसिएशनचे या वर्षासाठी अनेक दर्जेदार उपक्रमांचे आयोजन केले आहे. जसे शैक्षणिक दृष्टिकोनातून CMEs, पावसाळी सहल, समाज प्रबोधनाचे उपक्रम आणि आपल्या KMAच्या लेडीजसाठी तर एक आनंदाची गोष्ट आहे की यावर्षी आपण कल्चरल प्रोग्राम मोठ्या जोरात करणार आहोत. हे सर्व उपक्रम उत्साहात आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी आणि माझी टीम पूर्णपणे प्रयत्न करू. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सक्रिय सहभागाने हे वर्ष निश्चितच यशस्वी आणि सहसमन्वय ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एकदा ही संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय केले. मॅरेथॉन आमची खूप जोरात धावणार आहे यावेळेला. यानंतर मी आपले नवीन प्रेसिडेंट डॉक्टर आशिष कर्वे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. आज उपस्थित असलेले आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश बंदवा सर, त्याचप्रमाणे आपल्या आजच्या प्रमुख अतिथी डॉक्टर शरयू मॅडम, माझे अत्यंत जवळचे मित्र आणि RMAचे आउटगोईंग प्रेसिडेंट डॉक्टर निशिगंध आठवले, त्याचप्रमाणे डॉक्टर चांदोरकर सर आणि इथे उपस्थित असलेले कर्जत मेडिकल असोसिएशनचे माझे सर्व सहकारी, सुकाणू समितीचे सगळे सदस्य, RMAचे पास्ट प्रेसिडेंट आणि माझे उपस्थित सर्व सहकारी आणि कुटुंबीय यांचं मी अत्यंत मनापासून स्वागत करतो आणि मनपूर्वक सगळ्यांना नमस्कार करतो. KMAचे अध्यक्षपद मिळणं हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. पण त्यापेक्षाही मोठा आनंद ह्याचा आहे की आज जवळजवळ 15 वर्षानंतर रायगड मेडिकल असोसिएशनचं यजमानपद आज कर्जत मेडिकल असोसिएशनला मिळतंय आणि त्याचं अध्यक्षपद सगळ्यात मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेटनी म्हणून माझा अत्यंत जवळचा मित्र, माझा मोठा भाऊ, कर्जत मेडिकल असोसिएशनच्या मेंबर्सचा सगळ्यात लाडकं व्यक्तिमत्व डॉक्टर आशुतोष कुलकर्णी अध्यक्ष होत आहे. याचा सगळ्यात मोठा आनंद आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. KMAचा अध्यक्ष म्हणून काम करणं ही जेवढी अभिमानाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे ती अत्यंत जबाबदारीची सुद्धा गोष्ट आहे. तर आपण मगाशीच ऐकलं की 10-15 मेंबर्स पासून सुरुवात झालेली संस्था आज जवळजवळ 152-153 मेंबर्स पर्यंत गेले. प्रत्येक प्रेसिडेंटच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या कॅबिनेटनी एक वीक लावून अत्यंत मेहनतीने ही संस्था नावारूपाला आणलेली आहे आणि एका वेगळ्या उंचीवर या संस्थेचं नाव नेऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे अशा संस्थेचं अध्यक्षपद म्हणून काम करणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे. पण मी आज तुम्हा सगळ्यांना आश्वासन देतो की मी आणि माझी टीम आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू की आजपर्यंत जे KMAने काम केलेलं आहे तशाच पद्धतीने किंबहुना थोडंसं जास्त आमच्याकडनं खायचा वाटा त्याला द्यायचा प्रयत्न करूया. वैद्यकीय सेवा आणि हे क्षेत्र हे मी अत्यंत लहानपणापासून बघतोय. कारण माझे आई वडील हे जनरल प्रॅक्टिशनर होते आहेत. आई आहे, वडील 2 वर्षापूर्वी स्वर्गवासी झाले. आमचं एक छोटं हॉस्पिटल पण होतं आणि हे जे स्थित्यंतर आहे किंवा वैद्यकीय सेवा क्षेत्रामध्ये होणारे जे बदल जे आहे हे बदल सुद्धा मी अनुभवलेले आहे. आणि असे बदल अनुभवताना आपण आज बघतो की आज चित्र एकदम वेगळं आहे. म्हणजे डॉक्टर विरुद्ध समाज आणि इतर गोष्टी असं काहीसं चित्र आपल्यासमोर मांडलं जातं. डॉक्टरांवर हल्ले होतात किंवा हॉस्पिटलवर हल्ले होतात, तोडफोड केली जाते. एखाद्या छोट्याशा गोष्टीचं देखील मोठं ज्याला आपण म्हणतो आगो मुसळण्यासारखं काम होतं. आता ह्याची कारणं काय किंवा ह्याला जबाबदार कोण, ह्याच्यावर आपण रोज फेसबुक, व्हॉट्सॲप, न्यूज चॅनल ह्याच्यावर आपण रोज ऐकतो, रोज पाहतो.
पण मला असं मनापासून वाटतं की जी काही अनेक कारणं असतील ह्या गोष्टी घडण्यासाठी, त्याच्यामधलं एक कारण महत्वाचं आहे, ते म्हणजे संवादाचा अभाव. डॉक्टर आणि सोसायटी किंवा आपण वैद्यकीय प्रॅक्टिशनर्स, व्यावसायिक आणि पेशंट्स ह्याच्यामध्ये कुठेतरी संवाद आता थांबलाय किंवा संवाद होत नाहीये, किंवा ज्याला आपण म्हणतो मिसकम्युनिकेशन होत आहे. काही काही केसेसमध्ये ॲब्सोल्युटली झिरो कम्युनिकेशन असतं. आणि ही गोष्ट सुधारण्यासाठी म्हणून आमच्या टीमने आम्ही ठरवलेलं आहे की आपण एक पाऊल पुढे जाऊया, आपण आधी हात पुढे करूया आणि ह्या वर्षामध्ये आम्ही हा संवाद सुरू करणार आहोत. लोकांसाठी आम्ही काही कार्यक्रम घेणार आहोत, ते त्यांच्या सहभागातून घेणार आहोत की जेणेकरून कुठेतरी हा संवाद सुरू होईल आणि होणाऱ्या घटनांचा जो ज्याला फ्रिक्वेन्सी ज्याला आपण म्हणतो ती थोडीशी कमी होईल. आणि मला खात्री आहे की माझे सगळे कर्जत मेडिकल असोसिएशनचे मेंबर्स आम्हाला ह्या कमी मदत करतील. आमच्या सेक्रेटरी जयश्री मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे इतर कार्यक्रम होतच राहणार आहे. पण ह्या वर्षी जी आमची थीम जी आहे ती आहे म्हणजे लर्निंग बियॉन्ड मेडिसिन्स. म्हणजे आपण आपलं आरोग्य विषयक शिकतच असतो, आपले CME होतच असतात, पण त्यापेक्षाही वेगळं काहीतरी अजून नवीन शिकणं गरजेचं आहे. आणि त्याची सुरुवात म्हणून आम्ही 20 तारखेला म्हणजे बरोबर आजपासून 7 दिवसानंतर सोमवारी आमचं पहिलं सेशन घेत आहोत आणि ते सेशन आहे फायनान्शियल मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज ओनली फॉर मेडिकल प्रोफेशनल्स. त्याचप्रमाणे सायबर सिक्युरिटी असेल किंवा पालकत्व पेरेंटिंग या विषयावर डॉक्टर भूषण शुक्ला आपल्याकडे येणार आहेत. सुखाचा शोध रिसर्च फॉर द हॅपीनेस याच्यावर डॉक्टर नंदी मुलमुले सर आपल्याकडे येणार आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळ्या विषयांची व्याख्यानं आणि सेशन्स आपण ह्या वर्षी घेणार आहोत. त्यामुळे माझी तुम्हाला सर्व मेंबर्सना विनंती आहे की तुम्ही तुमच्या सूचना आम्हाला जरूर वेळोवेळी कळवा, त्याच्यावर आम्ही नक्की ॲक्शन्स घेऊ. तुमचा ऍक्टिव्ह सहभाग असणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कुठलीही संस्था कुठलीही असोसिएशन जर का पुढे जायची असेल तर त्याचे सभासद पूर्णपणे तन मन आणि त्यांच्या संपूर्ण कॅपॅसिटीने त्याच्यामध्ये सहभाग घेणं अपेक्षित आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण आमच्यासोबत ठामपणे उभे राहा. परत एकदा मी RMA प्रेसिडेंट डॉक्टर आशुतोष कुलकर्णी यांचं स्वागत करतो आणि तुम्हा सगळ्यांना सांगतो की आपल्याला ह्या वर्षी जसे केलेचे कार्यक्रम आपण पूर्ण ताकदीने करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला रायगड मेडिकल असोसिएशनचे कार्यक्रम देखील संपूर्ण ताकदीने करायचे आणि त्यासाठी सगळ्यांचं पाठबळ आवश्यक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद. मी म्हटलं ना, प्रत्येक नवीन प्रेसिडेंट आपल्या नवीन कल्पना घेऊन येतो आणि त्या कल्पनांना निश्चितपणे KMAचा प्रत्येक सभासद तितक्याच ताकदीने त्यांना साथ देतो. तर मी पण पुन्हा आवाहन करेन की सगळ्यांनी या नवीन कार्यक्रमांमध्ये प्रत्येकाने तितकाच संवाद प्रत्येकाने साधला पाहिजे, कारण ती खरंच काळाची गरज आहे. थोडंसं असं होतं की मोबाईल फोनने आपण जवळ आहोत पण जवळ नाही आहोत, तसंच काहीच आपल्या या इंटरॅक्शनमध्ये होते. त्यामुळे हे सगळे कार्यक्रम इंटरॅक्टिव्ह असणार आहेत. तर प्रत्येकाने जरूर याचा सहभाग घ्यावा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी सांगावं. आता इथे कर्जत मेडिकल असोसिएशनचे इन्स्टॉलेशन ऑफिशियली पूर्ण होत आहे. व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी व्यासपीठावरच थांबतील. यापुढील कार्यक्रमाची सूत्र सोपवण्यापूर्वी माझे मित्र सहकारी माझे कॉलेजमेट डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांच्याविषयी थोडंसं. डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांनी कर्जत मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा भार 2015-16, 16-17 असा 2 वर्ष उत्तमरित्या सांभाळला. एक ट्रेजरर पद सोडलं तर बाकी सगळ्या पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे अगदी तळागाळापासून वर प्रेसिडेन्शियल काम करेपर्यंत काय अडचणी येतात, काय आव्हानं येतात ही सगळी त्यांना माहिती आहेत. सध्या ते कर्जत इंग्लिश मीडियम स्कूलचे गेली 9 वर्ष प्रमुख कार्याध्यक्ष पद सांभाळत आहेत आणि वैद्यकीय सेवेबरोबरच आपली सामाजिक बांधिलकी पण ते तितक्याच खंबीरपणे सांभाळत आहेत. यापुढील मास्टर ऑफ सेरेमनीची सूत्र मी डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांच्याकडे सोपवते. थँक्यू. Baldwin sir, please permit me. As the evening advances, it will unfurl affiliation to the parent organization, the RMA, as altruism. Sir, RMA is a tassel of pathies brought together with a band called Unity. Truly Unity, as all the pathies, all the general practitioners of all the pathies, the allopaths, the Ayurveda, the homeopath, the dentistry, and also consultant, super consultant, proximate together and
makes a brand RMA, the Raigad Medical Association. Let us clap for this. Established in the late 1987 under charter presidency of Dr. Ghodke sir, the journey of 38 commendable years shows the uniqueness, and also as a reverence, RMA has constituted an oration in the name of late President Dr. Patwardhan sir as a symbolic gesture, as each of its annual conferences of the RMA. KMA hosted RMA for the first time under the benevolent, altruistic leadership of none other than Dr. L.S. Phadke in the year 2004-05. I would like to feature the Feather in the Frock achievement was initiated by starting the indoor and outdoor sports, which actually made RMA percolate in the remotest of the village of the district. So this is what Sir KMA has done in their first tenure as a presidential post. We again hosted RMA in the year 2009-10 under charismatic, clairvoyant leadership of Dr. Hemant Gangolia sir for the second time. The pick was Gangolia sir, admiration of ostination of annual conferences as a pageantry ceremony. This was his pickups. We as a KMA feel privileged, extremely elated to get again the opportunity to host RMA after a long wait of almost 15 years. 15 years is a long wait. So this is what is icing on the cake, and we would be having our able, capable, amicable and adaptable president as in Dr. Ashutosh Kulkarni. I hope he will set newer standard. Dr. Ashutosh. On this salient angle, I wondered, mingled with approbations, emotional, excited to actually call Dr. Ashutosh Kulkarni and outgoing President Dr. Nishikanta Atole for their substantial position of the RMA flag hoisting. Sir, please do the performances. सर उभे राहा. Chandorkar sir, to please give away his activity report. Respected dignitaries on the dais, respected Dr. Mahesh Baldawa sir, respected Madam Sharavi Sawant madam, newly elected President and Secretary of Karjat Medical Association, and my friend and outgoing President Dr. Nishikanta Atole, all patrons of Raigad Medical Association, all past presidents, secretaries, vice presidents, and dear members of Raigad Medical Association, ladies and gentlemen. Myself, Dr. Avinath Chandorkar, my president, Dr. Nishikanta Atole, who is outgoing president, and my treasurer, Dr. Namal Kishore Sahu sir. Three of us, the core office bearers of outgoing tenure 2024-25. We are really blessed and honored to be the core office bearers of this prestigious association, Raigad Medical Association. Well, I remember exactly a year ago, on 13th of April, today is 12th of April. 13th. Yeah. So it was the same day, I guess, and I believe the installation ceremony which happened at Alibag was a memorable one, because we had a guest, Dr. Subhash Sawanki sir, on that occasion, who had really given a good applause to our association, who is a mixed blend of allopathy doctor, homeopathy, Ayurveda, Unani and dentistry doctor. I remember on this particular day, and members of Raigad Medical Association were present during that day ceremony.
The first worthy activity which happened in our tenure was plastic surgery camp, which was held on 3rd and 4th of May. In this camp, 60 beneficiaries having various ailments and needing plastic surgery were operated at Civil Hospital Alibag on with the help of our association by Dr. Nitin Mokal and Dr. Swapna Athwale, the eminent plastic surgeons of India. And I am proud to say that Dr. Nishikanta Athwale took initiative, and the patients operated, the expenses of those operations were in the tune of 50 to 60 lakh rupees, and all the patients were done free of cost. Then we started our taluka visit. I am not going to mention all the talukas, but we had 2 taluka visits. First visits were sensitization visits, where in which we went to various talukas. We took inputs from various members, presidents, secretaries, and we tried to implement all those inputs in our tenure. And we really went to the grassroots. I'm showing this picture of Karjat Medical Association. Here, Dr. Ashutosh and his team welcomed us with a great hospitality. Wherever we went, like we went to Kolhapur, we went to every taluka, and everywhere we were welcomed with great hospitality. We had various camps during our tenure. I can't mention because there were many. There were like 30-35 camps, but I would like to mention few of them. This was a general camp arranged at Nagaon, wherein 200 women, ladies were checked, and they were given counseling regarding breast and uterine cancer. This was a camp held at police headquarters, wherein 500 police were checked, their pulmonary function test and bone density was checked. This was a camp held for journalists of Alibag, wherein 50 journalists were checked physically and various investigations for them were done. We have to keep good rapport with journalists. And we had a very unique camp at Alibag in Salao place on 26th of May, wherein we checked 100 truck drivers physically, and we did various investigations for them, including ECG and bone density. Then we took initiative in spreading awareness on breast and cervical cancer. So we had organized 4 or 5 such camps. One of them which was held at PSC at Poynad on 9th of June, when Poynad Medical Association took initiative, Raigad Medical Association of Poynad. Then we had one camp at District Court, wherein Dr. Murthy, Sudha Murthy and Dr. Mrs. Ambedkar spoke on breast cancer and cervical cancer. And this program was telecast live in various courts of Raigad district. And it was given a big applause then. We had a monography camp at Alibag, wherein all gynecological obstetricians were involved in this camp, and 100 beneficiaries were checked, and the mammography was done. We had 2 blood donations camp at one at Shivu, in which our member Dr. Purushottam Modi took initiative, and the other one at Murud, wherein our senior member and past president Dr. Kallani took initiative. In both the camp, more than 100 units were donated. Then everybody knows the RG car incident, where our colleague was brutally murdered, and we had a strong protest at Collector's office as well as SP office then. So we had 3 zonal CMEs in our tenure. First at Panvel. In this first CME, Dr. Sachin Paul took initiative. Second at Uran, wherein Dr. Ganesham and Dr. Satta took initiative. And the last one at again Panvel, wherein Dr. Ramesh Patil sir took initiative and managed this zonal CME. Then in various schools we had physical checkup activities for students. This was a big activity at PNP school in Alibag, wherein 500 students were checked physically. The dental checkup was done, EMF throat examination was also done. And various seminars were arranged for adolescent girls
as far as adolescent health and the menstrual problems of adolescent girls are concerned. कवी म्हणताना हा एक कार्यक्रम होता जो आमचे प्रेसिडेंट आपले प्रेसिडेंट डॉक्टर निशिकांत आठवले यांनी फार मनावर घेतला होता. जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं एक 10-12 अशा प्रकारचे कार्यक्रम त्यावेळेला झाले होते. हा एक कार्यक्रमाचा फोटो आहे. Then we had with our initiative, I would like to congratulate Dr. Nishikant Athole and Dr. Malkishore Sabu for this. We went to Dean of GMC and we took initiative and making this course available, CCM, the clinical course in medical pharmacopoeia at Civil Hospital Alibag for our colleagues of homeopathy. Most of us are not registered as far as voting right of graduate and postgraduate people is concerned. So we took initiative to register our members, not only doctors but paramedical workers also at collector's office. These were different activities. I mean, they are different from routine. There were indoor games at Alibag, which was truly applauded. Then everybody knows about cricket. Cricket was also given a big hand. It was a unique game as the feedback we got from all members. Our tour, we have gone to Baku. Around 40-42 of us, we enjoyed the tour. I remember Dr. Dhruv was there. He is no more now, but we have good memories of Dr. Dhruv. And this was the icing on the cake, Icon 2025. It was a great success because it was a mixed blend of academics as well as clinical journalism. The quality speakers in the form of Dr. Ganga Kedkar, Dr. Harish Shetty, Dr. S. Natarajan and many others made this conference very special. The theme of the conference was, let us use uniqueness amongst all of us to uplift the health of the society. Because all of us, we belong to various pathies like allopathy, homeopathy, Ayurveda, Unani, dentistry. So each one of us is unique. We have to use our uniqueness to uplift the health of the society. And we did not stop at RICON 2025. Generally people stop, but we did not. We continued our activities and we had held 5 camps with the help of Lakshmi Charitable Trust, Government Medical College and our Railway Medical Association. In every camp, around 140 to 200 people were checked physically, their investigations were done, ECG was done, eye check was done. And for this, we had taken funds from CSR of Lakshmi Charitable Institute, and around 20 lakhs were spent for the benefits of patients and to distribute immunity health kit to them. So this was the tenure of I would say lot of activities, and we are happy after our successful tenure. Thank you very much, because this was not possible without each and every one of your help. Thanks a lot. Thank you so much. Before we move on, Dr. Davarkar sir. Dr. Rajesh Shinde. आणि घनश्याम पाटील. Of RMA Presidency. रायगड मेडिकल असोसिएशनच्या आणि कर्जत मेडिकल असोसिएशनच्या इन्स्टॉलेशन सेरेमनीसाठी आपले जे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर बल्लवा सर आणि डॉक्टर सावंत मॅडम, तसेच स्टेजवर उपस्थित असलेले आमचे परम मित्र आणि KNAचे चार्मिंग अध्यक्ष आशिष कर्वे, सेक्रेटरी मॅडम माझे चांदोरकर सर, इथे उपस्थित सगळे पास्ट प्रेसिडेंट्स, पेट्रन्स आणि कर्जत आणि पूर्ण रायगड जिल्ह्यातून उपस्थित असलेले सगळे RMAचे अतिशय निस्सीम कार्यकर्ते यांना माझा नमस्कार. रायगड मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष होण्याचा मे बी मी यंगेस्ट किंवा यंगर प्रेसिडेंट असेल, तर तरुण वयामध्ये एक अध्यक्ष म्हणून वर्षभर काम करण्याची जी मला संधी मिळाली, आणि मला असं वाटतं की मी एकमेव प्रेसिडेंट असा असेल की ज्याने बरोबर 365 दिवस काम केलं. 14 एप्रिलला मी चार्ज घेतलाय, आज 13 एप्रिलला मी चार्ज सोडतोय, तर बरोबर 365 दिवस काम करण्याची संधी मिळाली.
1 पासून मी कॉन्फरन्स अटेंड करतोय. 2007-8ला जेव्हा डॉक्टर शेळके सर पहिल्यांदा अध्यक्ष झाले तेव्हा मला EC मेंबर होण्याची संधी मिळाली. डॉक्टर नाबर सर असतील किंवा डॉक्टर दामणकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मी पहिल्यांदा EC मेंबर झालो. पहिल्या 2-3 वर्षात डॉक्टर गंगोदे सरांचे जे आपलं कर्जचे प्रेसिडेंट होते त्या काळात मला जास्त शिकायला मिळालं. पहिल्या वर्षी तर काही कळलं नाही ते असोसिएशन काय असतं, पण गंगोदे सरांनी अक्षरशः बोट धरून शिकवलं. त्याच्यामुळे एक काय म्हणतात ते घडत गेलो आणि तेव्हा मला एक स्वप्न बघितलं होतं की आपल्याला एकदा आरोग्याचा अध्यक्ष व्हायचं आहे कधी ना काहीतरी, आणि पुढच्या 14-16 वर्षाची संधी मिळाली. हे खरंच मी भाग्यवंत समजतो. जिल्ह्यामध्ये 3-4,000 डॉक्टर्स असतात. अलिबाग तालुक्यामध्ये जर 400 डॉक्टर तर 400 डॉक्टरमधून 3रा अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला. आज हा कर्जत मेडिकल असोसिएशन किंवा डॉक्टर आशुतोष कुलकर्णी यांच्या उत्साहाचा त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आहे आणि आम्ही इथे चार्ज सोडतोय. पण मी असं समजतो की ही RMA जी आहे ही आता तिथे मॅरेथॉन फोटो आहे स्टेजवरतीच आहेत, तर ही RMA ही मॅरेथॉन सारखीच आहे. रिले जशी असते फक्त रिलेमध्ये 100 4x100 असतं तर चौथा माणूस जिंकला की रिले संपते. ही कंटिन्युअस चालणारी रिले आहे आणि आम्ही जोरात धावलो की आम्ही चांगले धावलो म्हणून आमचं पोझिशन पुढच्या अध्यक्षांनी त्याची आणखी जबाबदारी वाढते की त्यांनी अजून जास्त जोरात धावू आणि त्या रिलीचं जे टायमिंग आहे ते कमी करावं आणि आपला विजय पुढे पुढे मिळत राहावं. संघटना ही महत्वाची असते, व्यक्ती कधीच महत्वाची नसते. एक अध्यक्ष आज माझी अध्यक्ष उद्यापासून माझं नाव कधी घेतलं जाईल, पण आपण वर्षभरासाठी जे काम होतं किंवा हे जे प्लॅनिंग होतं आम्ही गेली जवळजवळ मी 4-5 वर्ष मला मिळाली. कोविडचा काळ होता त्याच्यातही मिळाली की आपल्याला पुढच्या वर्षभरात काय काय काम करायचं आहे. आणि परदेशाच्या दौरे आणि आपल्या रायगड मेडिकल तिथे माजी अध्यक्ष आहेत किंवा जे सर्व माझे काही मित्र आहेत चांगले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि परदेशाची सेवेत ज्या ज्या गोष्टी मी ठरवल्या वर्षभरात त्या गोष्टी 100% पुरा करू शकलो. मी फक्त 100 कार्यक्रमांचं टार्गेट ठेवलं होतं माझ्या जे आम्ही इन्स्टॉलेशनचं भाषण केलं होतं तेव्हा म्हटलं की वर्षभरात आपलं 100 कार्यक्रम होते. तर मी कॅल्क्युलेट करताना 130-35 कार्यक्रम आपण वर्षभरात केलेले आहेत आणि मी आशा करतो की आकडा अजून पुढे आशुतोषच्या काळात वाढेल. आशुतोष चांगला मित्र सिनियर आहे आणि त्यांनी खूप वर्ष RMA काम केलेलं आहे. संघटनेसाठी जर गरज झालं तर ज्याला कोणाला अध्यक्ष व्हायचं आहे त्यांनी संघटनेमध्ये छोट्या पदांवरती त्याच्यामध्ये आधी मनापासून काम करावं. संघटना काय चालते, कशी चालते, आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्याच्याशी काय नाही केल्या पाहिजेत याचा भाग नेहमी अध्यक्षांनी किंवा त्याच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे. कर्जतची टीम खूप छान आहे. डॉक्टर फडके सरांचंही खूप चांगलं काम होतं, गंगोदे सरांचंही चांगलं होतं आणि तसंच किंवा त्याच्याविषयी जास्त काम या पुढच्या कार्यकाळात या वर्षभरात होईल अशी मी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. तिथे मिनिट शेड्यूलमध्ये 3 मिनिटं दिली होती, माझं वाटतं 1.5 मिनिट झालं नाही. मी अजून 1-1.5 मिनिट बोलू इच्छितो, परवानगी आहे ना? तर आपल्याला जे डायरेक्ट 3-4 गोष्टी मला सांगायच्यात की आता मी मागच्या EC मीटिंगमध्ये शेअर सांगायचं की आपण थोडी झोनची शिस्त पाळूया. जी मागच्या काही वर्षामध्ये आपण झोनची शिस्त विसरलो. अध्यक्ष हे खूप ग्रॅमरस पद आहे तर ते जेवढं दिसतं ग्रॅमर्स तेवढं ग्रॅमर्स नाही. त्यासाठी भरपूर काही म्हणतात ना म्हणजे जसं जळत्या निखारामधून चालण्याचं काम आहे. लोकांना हातामध्ये किंवा डोक्याला मुकुट दिसतो, खाली पायाखाली काय धारलं जातं ते कोणाला कळत नसतं. तर त्याच्यामुळे आपण थोडी झोनची शिस्त पाळूया. झोनवर अध्यक्षपद रोटेट व्हावं आणि ज्या ज्यांच्या झोनमध्ये अध्यक्ष होतं तेव्हा तिथे त्यांना कामं काय पाहिजे माझ्या झोनचे अध्यक्षपद येईल तेव्हा मी अध्यक्ष होण्याचा प्रयत्न करेन. माझं एक इच्छा अशी आहे की आपल्याला CSR नंबर आता हे कॅम्प्स आम्ही शेअरचे बघितले RPFचे तर आपल्याकडे केवळ CSR नंबर नाही म्हणून आपल्या एखाद्या संस्थेच्या मागे लावतो की तुमचा CSR नंबरचा आम्ही कॅम्प ऍक्टिव्हिटी करतो. जर माझा प्रयत्न असा की यावर्षी मला करायचं होतं मागच्या 3 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट जर किंवा इन्कम टॅक्स रिटर्नचा फाईल आहे तर आपण आशुतोषच्या काळात मी ग्वाही देतो की आपण CSR नंबर आपल्या संस्थेसाठी मिळवून देऊया. तर मला असं काय करायचं की त्याच्या काळात करत राहील आणि जर CSR नंबर आला तर अध्यक्षांना किंवा त्या बॉडीला काम करणं खूप सोपं. कारण फंड्स ही अशी गोष्ट आहे ना की जी मिळवावी लागते आणि आता इथे इंडस्ट्री आहेत त्या रायगड जिल्ह्यात एवढ्या कारखाने आहेत जेव्हा आपल्याकडे CSR नंबर असतो CSR नंबर नुसता CSR नंबर नाही तर आपली संस्था किती चांगलं काम करते किंवा किती मान्यता प्राप्त संस्था याचं एक निदर्शन आहे. तर जर CSR नंबर नाही तर मी तुम्हाला सांगतो की 30 ते 40 ते 50 लाखापर्यंत निधी आपल्याला वर्षभरासाठी दरवर्षी मिळू शकतो आणि अध्यक्षाचं ते फंड जमवण्याचं काम आहे ते बरंचसं हलकं होऊ शकतं. तर तुम्ही CSR नंबरसाठी सगळ्यांनी मला सहकार्य करावं. आपल्या चार्जिकनुसार काम अपडेटेड आहे. मी आजच विनंती करतो, मी माहिती आधी सांगितलं होतं की तुमचे जे आता नवीन मेंबर्स आहेत जे पदाधिकारी आहेत तर 10 लोकांचं आधार कार्ड यांची कॉपी मला द्यावी की चेंज रिपोर्ट आपल्याला लवकरात लवकर सबमिट करता येईल. इथे रेग्युलरली राहावं. गंगोदे सरांचं याच्याबद्दल मी मानतो की तालुका व्हिजिट्स आहेत आमच्या आता बघितलं की मधल्या काय होत नव्हतं. तर मी अशी गोष्ट विनंती करतो की त्यांनी प्रत्येक तालुका व्हिजिट्स या पहिल्या 1-2 महिन्यामध्ये करून घ्यावी. पुन्हा कॉन्फरन्स आधी इथं जावं. अध्यक्षाचा फेस हा प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचला पाहिजे. प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचलो म्हणून प्रत्येक तालुक्याने आम्हाला नक्की बरीच सहकार्य केलं. वर्षभराचा प्रोग्राम जातात त्यांच्या सेकंड रिपोर्ट मध्ये येतील
अलिबाग तालुक्यामध्ये जे काही आवश्यक काम असेल ते करेन. जरी आघाडीचा अध्यक्ष म्हणून मी हे पद सोडत असलो, माझे अध्यक्ष म्हणून उद्या की आज पण काही म्हणत राहणार असेल तरी आर्मीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तेवढाच सहभाग राहील. कुठलंही पद नसलं तरी संस्था ही माझी आहे, मी संस्थेचं आहे आणि व्यक्ती ही कधीही संस्थेपेक्षा मोठी नसते, संस्थाच मोठी आहे. आर्मी अशी एक भाग्यशाली संस्था आहे याचं काम करू शकतो आपण आयुष्यभर. हे खरं मी मला भाग्यवंत समजतो आणि या इन्स्ट्रक्शन कार्यक्रमामध्ये मला इथे माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी एकदा आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी जाताना तिथे उपस्थित असलेले सर्व लोक, जिल्ह्याभरातले ज्या सगळ्यांनी मला सहकार्य करत नावं घ्यायची म्हटलं भरपूर वेळ लागेल आणि माझ्या अलिबागचे सगळे डॉक्टर्स माझ्या पाठीशी, जे माझे जे सिनियर होते बरेचसे, तर सगळे माझ्या पाठीशी एकदम भक्कमपणे उभे राहिले. त्यांच्यामुळेच हे कार्य होऊ शकलं. माझ्या आई वडिलांची पुण्य आहे, त्यांनी जे काही घडवले संस्कार केले त्या संस्कारामुळे आपण निरपेक्षपणे किंवा ही संस्थेसाठी जे डिव्होशनली काम करू शकतो. तर माझे मोठे बंधू होते माझ्या मागे अक्षरशः ढालीसारखे माझ्या पुढे उभे होते, वाईट गोष्ट सहन करत होते आणि 17 सारखे माझ्याकडे त्यांनी सफळ धरून ठेवलं म्हणून मी काम करू शकलो. सगळ्यात शेवटी माझं कुटुंब, माझी पत्नी, माझी मुलं गेल्या वर्षभरात त्यांना मी काहीही वेळ देऊ शकलो नाही, कुठल्याच गोष्टीसाठी उपस्थित राहू शकलो नाही. मुलांचे शाळेतले मोठा दिवस होते किंवा घरातल्या बायकोचा वाढदिवस होता, त्या दिवशी मी काहीतरी काम करत होतो, मुलांचे वाढदिवस होते त्या दिवशी मी घरी होतो. माझ्या 365 दिवसात असं एकही पद्धत नाही जिथे मी हवं होतं घरी पण नाही राहू शकलो. पण त्यांनी कुठलीही खळखळ न व्यक्त करता माझ्या कुटुंबांची साथ दिली त्याबद्दल मी त्यांचेही ऋण व्यक्त करतो. जर कुणाचं चुकून नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी त्याची क्षमा मागतो आणि पुढच्या कार्यकाळासाठी आशुतोष आहे, गंगल साहेब याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या कार्यकाळापेक्षा आणखीन दुप्पट तिप्पट पाचपट चांगलं काम त्यांच्याकडून घडावं अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. जय हिंद, जय भारत, जय आर्मी.